एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. सकाळचे आता झालेले आहेत, जवळजवळ 6:15 झालेले आहेत आणि दिवसभर ना सकाळचंच वातावरण असतं, ऊन अजिबातच नाही. त्यामुळे कधीही बाहेर येऊन बघितलं ना तर असं वाटतं की सकाळचे 6-7च वाजलेले आहेत. आणि हा तुम्हाला छोटासा गार्डनचा व्ह्यू, मस्त छान छान फ्लावरसोबत. गोकर्णलाही खूप छान फ्लावर येत आहे, दररोजचं एक फूल तरी असतंच. आणि मस्त ग्रीन बाल्कनीमधून पावसाचा व्ह्यू बघायला किंवा शांत असं सकाळचं वातावरण बघायला काहीतरी वेगळीच मज्जा असते. सगळ्याकडे शांतता असते, फक्त पक्ष्यांचा तेवढा आवाज होत असतो. आणि हळूहळू जसा दिवस पुढे जातो मग सगळी भांडी कुंडी गाड्या घोड्या सगळ्यांचा आवाज येत असतो. पण चला, माझ्या दिवसाची सुरुवात जी आहे त्या स्टीलच्या भांड्यांसोबतच होत असते, त्यांचा खडखड खडखड आवाजाने. कारण की टिफिन जो असतो तो बनवायचा असतो, त्यामुळे उठल्या उठल्या जे आहे लगेच टिफिन बनवायला लागायला लागतं. आणि मी बघा कालच्या व्हिडिओतच तुमच्यासोबत शेअर केलं होतं, मम्मीसोबत बोलता बोलता गवार निवडून ठेवली होती, त्याचा आता मला फायदा झाला. लगेच फ्रीजमधून काढली आणि तिला उकडायला जे आहे इथे मी कुकरमध्ये लावलेली आहे. आज असा बेत आहे की पियाला गवारची भाजी आणि चपाती द्यावी. सध्या ना ती म्हणजे तिला आवडायला लागले की पराठा दे, तुम्हाला रोज पराठा चालेल, कसलाही पराठा दे, पण तुम्हाला पराठा दे. पण म्हटलं रोज रोज पराठा नको, भाजी चपातीची सवयच मोडायची, म्हणून जे आहे मी तिला आज गवारची भाजी देत आहे. आणि जो शॉर्ट ब्रेक असतो ना त्यासाठी जे आहे मी अप्पे बनवणार आहे. आणि जे आहे ब्रेकफास्टसाठी जे आहे होतील ना ते आमचे अप्पेच होऊन जातील. तर पहा, मी इथे रवा घेतलेला आहे. असं समजा की 1 वाटी रव्यासाठी ना तुम्ही अर्धा किंवा पाऊण वाटी जे आहे दही घेऊ शकतात. खूप जास्त घट्ट दही असेल तर मग अर्धा वाटी खूप झाली, थोडी पातळ असेल तर पाऊण वाटीही चालते. आणि याला ना मिक्स करायचं. आता मी तुम्हाला पाणी किती घालायचं हे नाही सांगत, मी नंतर दाखवेल तुम्हाला. म्हणजे ॲट दी एंड कसं कन्सिस्टन्सी पाहिजे याची, किती हे पातळ किंवा घट्ट पाहिजे हे मी तुम्हाला दाखवेल. आता सध्या मी फक्त मिक्स केलं त्याला व्यवस्थित आणि जे आहे झाकून ठेवून देत आहे. म्हणजे जो रवा असतो ना तो छान जो असतो फुलतो आणि जोवर बाकीचे कामं माझे होतात तोवर त्याला थोडा रेस्ट टाईम जो आहे तो पण मिळेल. आता त्यासाठी ना थोड्या व्हेजिटेबल्स असतात ना त्यांचे प्रिपरेशन करून घेते. यामध्ये मी कांदा, टमॅटो आणि गाजर एवढं घेते. तुम्ही शिमला मिरची किंवा जे वाफवलेले वाटाणे असतात ना तुम्ही तेही घालू शकतात, तुम्ही कॉर्न घालू शकतात, पण सध्या माझ्याकडे गाजर आहे म्हणून मी गाजर घेते. आणि जेव्हा आपण टमाटा घेतो ना अप्पे बनवण्यासाठी तर नेहमी लक्षात ठेवा की टमॅटो ना खूप जास्त जो पकलेला असतो ना पूर्ण रेड तसा नाही घ्यायचा, थोडा कच्चा टमॅटो घ्यायचा, तेव्हा त्याचा फ्लेवर छान येतो. आणि त्याच्यामधलं ज्या काही सीड्स आणि पाणी असतं ना टमॅटोचं ते काढून घ्यायचं, जेणेकरून आंबटपणा थोडा कमी येतो. आणि ते गाजर जे होतं ना ते मी किसून घेतलेलं आहे. पियाला गेल्या म्हणजे 10 मिनटापासून मी आवाज देते, पिया उठ उठ उठ. आणि जेव्हा तिची पूर्ण झोप उघडली ना मग तेव्हा ती प्रॉपर तयार वगैरे होऊन तिकडून येते. सॉक्स घातलेले असतात कारण की गार वातावरण झालं आहे ना, सॉक्स वगैरे सगळं काढून मग ती येते. आणि मी आधीच उठल्या उठल्या जसं मी ब्रश करते ना, ब्रश करता करता मी तिचाही ब्रश तयार करून ठेवत असते, किचनवर आणून ठेवते, जेणेकरून ती लगेच येऊन जे आहे ब्रश करायला सुरुवात करेल. आणि काय ना, जेव्हा आपण म्हणजे तुम्ही अप्पे बनवतात ना, काय होतं की आपण व्हेजिटेबल्स ना डायरेक्ट टाकतो, त्याचीही टेस्ट छान येते. पण एक वेळा तुम्ही अशा पद्धतीने आहे ना कांदा मिरची वगैरे हे सगळं तेलात फक्त वाफवून घेतलं ना, इतकी भन्नाट टेस्ट येते ना, म्हणजे असं वाटतं की याच्याने जेवणच करावं, आता हा ब्रेकफास्ट नकोच पाहिजे. आणि काय केलं मी, एक छोटंसं माझ्याकडे जे तडका पॅन होतं ना त्यामध्ये मी आधी तेल मोहरी वगैरे टाकली, हिंग टाकला, कढीपत्ताही टाकायचा. आणि थोडंसं आधी 2 मिनटं कांदा थोडा परतून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यातलं थोडं जे मॉइश्चर आहे ना ते कमी होईल. आणि त्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये टमॅटो असतात ते टाकायचे आणि थोडे लवकर शिजण्यासाठी थोडं मीठ टाकायचं, जेणेकरून टमॅटो लवकर शिजेल. कारण आपण इथे थोडा कच्चा टमॅटो घेतलेला आहे त्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो. आणि अगदी फक्त थोडंसं त्यांच्यातलं मॉइश्चर गेलं की गॅस तुम्ही बंद करून द्या आणि तुमचं जे मिश्रण असतं ना ते तिथे तयार झालेलं आहे. आणि मी जे गाजर आहे ना ते किसून घेतलं होतं, त्यामुळे मी याला वाफवून घेतलं नाही. अदरवाईज तुम्ही जे बारीक तुकडे करून जे घेतले ना गाजर, तर तुम्ही गाजरही याच्यासोबत जे आहे तेलात असं परतून घेऊ शकता. आणि ही फोडणी जी असते ना आपली लगेच ही परतलेलं लगेच त्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून परत झाकून ठेवून द्यायचं. काय होतं की हे जे बॅटर असतं ना हे थोडंसं कोमट होऊन जातं, कारण त्याचं टेम्परेचर जे असते ते कमी असतं. पण आपण जेव्हा त्यामध्ये हा तडका टाकतो तेव्हा ते थोडंसं गरम होऊन जातं, कोमट होतं आणि झाकून साईडला ठेवून द्यायचं. याने काय होतं की थोडंसं जे असतं ना हे बॅटर थोडंसं कुक होऊन जातं. आणि जेव्हा आपण त्याला अजून पुढचे 5-10 मिनटं रेस्ट देतो ना तोवर ते छान जो रवा असतो ना तो छान फुललेला असतो. आणि मीनवाईल मी पियाला जे आहे दूध पण दिलेलं होतं. काय होतं ना की अशा ज्या गोष्टी असतात, जसं मुलांना दूध द्यायचं, आपण काय करतो ते आयत्या वेळी जे असतो बनवायला ठेवतो आणि ते गार होत नाही. तर काय करायचं, उठल्याच मी आधी दूध जे आहे एका पातेलीत गरम करायला
ठेवते, जेणेकरून ती उठून ब्रश वगैरे करते ना, तोवर ते दूध जे असतं ते आपोआप गार झालेलं असतं. नाहीतर मग घाई होत असते म्हणून आपण ते दुधाला जे असतं पाण्याच्या पातेल्यात ठेवतो, जेणेकरून ते लवकर गार होईल. माझ्यासोबत व्हायचं असं. सो तुमच्यासोबतही होत असेल ना असं, तर काय करायचं, सगळ्यात आधी जे आहे दूध जे आहे ते गरम करायला ठेवायचं, जेणेकरून मुलांचं सगळं आवरलं जातं ना, तोवर दूध जे आहे ते पण गार होतं. सो इथे माझी भाजीला होता त्यालाही तडका देऊन झालेला आहे आणि मी मीनवाईल जे होतं ना, चपातीचं पीठही भिजवून ठेवलेलं होतं. सगळ्या गोष्टी अशा मॅनेजमेंटने जर केल्या ना, तर तुम्ही एका तासात तुम्ही भरगतचं काम करू शकतात. मी 6ला उठते बघा, पण काय होतं 6 कधीतरी 6:30, पण ज्या दिवशी मला व्हिडिओ बनवायचा आहे मग मी 6ला उठते, कारण की तो अर्धा तास जो असतो कॅमेरा इकडून तिकडून करण्यात जातो. सो एक्स्ट्रा टाईम द्यायचा आहे तर एक्स्ट्रा लवकर उठावं लागेल. अदरवाईज 6:30ला उठली तरीही माझे कामं खूप आरामात होऊन जात असतात. आणि 6ला उठल्यानंतर तो अर्धा तास जर तुम्ही सोडला आणि त्यानंतर जास्त म्हणजे पिया 8 वाजता घरातून बाहेर पडत असते, तर 8 वाजेच्यापर्यंत आमचा ब्रेकफास्टही छान बसून झालेला असतो आणि तिचं टिफिन वगैरे सगळं छान आरामात तयारी होते. फक्त कामाचं जे असतं ना ते मॅनेजमेंट व्यवस्थित तेवढं आपण केलं पाहिजे. तर चला, आता जे आहे मी इथे अप्पेचं जे भांडं होतं ते ठेवलेलं होतं आणि जे बॅटर आहे आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. यामध्ये मी इनो मिक्स करणार आहे, तर मी यामध्ये मीठ आणि जे भाजलेलं जिऱ्याचं पावडर असतं ना ते घातलेलं होतं. आणि पहा, अशी कन्सिस्टन्सी याला पाहिजे असते. आणि जे इनोचं पॅकेट असतं ना, तुम्ही जर 1 वाटी रवा घेतला ना, तर अर्धा इनोचं पॅकेट भरपूर होऊन जातं याला. थोडं मी अर्धा इनोचं पॅकेट घातलं, त्यामध्ये त्याला जे आहे पाणी घातलं आणि लगेच पटापट मिक्स करायचं. जितकं आपण पटापट छान मिक्स केलं ना, तेवढं ते छान फुलतं. नाहीतर मग आपण जो इनो घालतो ना, तो हळूहळू त्याचे बुडबुडे जे असतात ते संपायला लागतात. त्यामुळे जरा फास्ट मिक्स करायचं. आणि इथे अप्पेच्या भांड्यामध्ये मी थोडं ऑइल लावलं आहे. माझं हे जे अप्पेचं भांडं आहे मी डीमार्टमधून घेतलं होतं. सो बऱ्याच वेळा आता हे बघितल्यानंतर मला लिंकही विचारली जाईल, तर माझ्याकडे नाही आहे. याआधी मी एक ऑनलाईन मागवलं होतं, पण छोटं होतं ते, त्याला एवढे अप्पे बसायचे नाही. पण त्याच्यामध्ये ना शेवटपर्यंत खूप प्रयत्न केले मी त्याला मी कास्ट आयर्नसारखं जो ऑइल लावून वगैरे खूप प्रयत्न केले, पण बनतच नव्हतं. शेवटी 2-3 वर्षापूर्वी मी हे डीमार्टमधून हिम्मत करून आणलं की बघूया कसं होतं. पण लकीली खूप छान निघालं. एवढं जास्त आता म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही तेल लावलं ना, तर नेक्स्ट टाईम मला तेल लावायचीही गरज पडत नाही, इतकं छान नॉनस्टिकी आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही अप्पे मस्त माझे जे आहे बनून तयार आहेत. आणि यानंतर जे आहे म्हणजे तुम्ही यासोबत ना हिरवी चटणीही बनवून खाऊ शकतात. पण रशमध्ये माझ्याकडे आता जे आहे घाई गडबडीत जे आहे जे खोबरं असतं ना ते पण नाही आहे. म्हटलं जाऊ द्या, याची टेस्टच म्हणजे स्वतःची टेस्टच अप्प्यांची एवढी छान येते ना. तुम्ही जो तडका प्रिपेअर करून त्यामध्ये मिक्स करतात ना, तर त्याच्याने तुम्हाला चटणीचीही गरज पडणार नाही. जर तुम्ही अप्पे बनवत असाल आणि अशा पद्धतीने अजून बनवलेले नसतील ना, तर एक वेळा ट्राय करा तुम्ही. बघा, तुम्ही नॉर्मल अप्पे बनवणं विसरून जाणार. तुम्ही असेच अप्पे बनवणार आणि मुलांना तर एवढे आवडतात ना, कारण जो तडक्याचा स्मोकी फ्लेवर त्यामध्ये गेलेला असतो ना आणि कांदा वगैरे थोडा भाजून झालेला असतो, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि पियाला टिफिनमध्ये देण्यासाठी ना मी थोडे छोटे छोटे बनवले होते आणि त्यामध्ये मिरची वगैरे टाकली होती ना, तर सगळं मी निवडून बॅटर साईडला करून असं विदाऊट मिरचीवाला जे आहे छोटे छोटे अप्पे तिच्या टिफिनसाठी बनवले. आणि रात्रीला जे होते ना, मी बदाम भिजवत घातलेले होते. आता मी रेग्युलर जे आहे बदाम भिजवायला घालते, कारण की वातावरण थंड आहे, त्यामुळे गरम पडण्याचे चान्सेस अजिबात नाही आहे. आणि आता जे अप्पे खाण्याआधी ना मी पियाला इथे तिचे 4 बदाम जे आहे निवडून तिला देऊन देते, कारण एक वेळाचा तिचा ब्रेकफास्ट झाला ना, मग तिला कितीही रिक्वेस्ट करा ती अजिबात खाणार नाही, कारण पोट भरल्यावर मग इच्छा होत नाही. आणि मी आमचे बदाम जे आहे आम्ही नंतर खाऊ. सो तिला मी इथे बनवता जे आहे बदामही खायला देते, जेणेकरून कामही होईल. आणि काय होतं ना की मुलं खूप वेळ लावतात ड्रायफ्रूट्स खायला म्हटलं ना, ते चावतच बसतात. तर त्यामुळे त्यांना जास्त वेळ द्यायचा आहे, तर त्यांच्या मागे खा पटकन बोलण्यापेक्षा आहे ना, आपणच एक्स्ट्रा वेळमध्ये त्यांना जास्त वेळ द्यायचा, जेणेकरून व्यवस्थित चावून जे आहे ते खाल्लं गेलं पाहिजे. आणि आज आमच्याकडे लाईटचा खेळ चालला आहे. सकाळपासून बारीक पाऊस आहे अगदी, पण लाईट एवढी घाबरते त्या पावसाला की पाऊस सुरू झाला बाहेर की लगेच लाईट गेलीच पाहिजे. चला, असो, हे सगळ्यांकडे होत असतं पावसाळ्यामध्ये. आणि मी थोडा वेळ होता, माझे आप्पे तव्यावर जरा होत होते, तोवर मी पियाची इथे पोणी वगैरे जे आहे ते घालून घेते. पियाचा मस्त असा जो टिफिन आहे ना तो भरून झालेला आहे. आणि याच्यानंतर जे आहे मस्त आरामात छान ब्रेकफास्ट आम्ही करणार आहोत, कारण घाईच याच्यासाठी करत असते की मला पाहिजे असतं की ब्रेकफास्ट जो आहे ना तो व्यवस्थित आरामात झाला पाहिजे, कारण तोच एक टाईम असतो ना. कारण पिया आता गेली तर ती 3 वाजता येणार. 3 वाजेनंतर तिला एकत्र दिसण्यासाठी रात्रीची म्हणजे आम्ही तिघंही एकत्र जेवायला डायरेक्ट रात्री बसू. त्यामुळे मला असं वाटतं की थोडा जास्त जो फॅमिली टाईम आहे ना तो तिच्यासोबत छान तिला दिसला पाहिजे की वाव छान आहे, आणि जाताना एकदम हॅपी फेस पाहिजे. आणि
हे जातानाचं बाय तुम्हाला माहीतच आहे, खूप लॉंग बाय असतं हे. चला फायनली आता पिया स्कूलला गेलेली आहे आणि मी आता जे आहे चहा बनवायला ठेवते आणि जोवर माझी चहा होते ना तोवर मी किचनचं जेवढं रफली मला आवरता येईल ना तेवढं मी आवरून घेईल. आणि यानंतर जे आहे मला आंघोळ करायची आहे, भरपूर कामं करायची आहेत. तर मी इथे चहा बनवते, मस्त चहा एन्जॉय करते. 9:30 पर्यंत माझं किचन पूर्ण चकाचक क्लीन आहे. म्हणजे भांडे माझे घसून झालेले आहेत, पूर्ण जे घर आहे झाडून पुसून पूर्ण चकाचक क्लीन झालेलं आहे. आणि अंघोळ झाल्यानंतर माझी देवपूजाही झालेली आहे. म्हणजे 9:30 पर्यंत मोस्ट ऑफ द काम माझं जे आहे घरातलं महत्त्वाचे ते पूर्ण झालेले आहेत. आणि आता इथे जे बदाम भिजवत घातले होते मी आता त्यांना एन्जॉय करणार आहे. कारण काय होतं ना, आपण जसं आम्ही ब्रेकफास्ट बघा 8 वाजता ब्रेकफास्ट करतो, जेवण आमचं 12:30-1 वाजेपर्यंत होतं. सो मधला जो पिरियड असतो ना, याच पिरियडमध्ये आपण भरपूर कामं करतो आणि जे खाल्लेलं असतं ते पूर्णपणे डायजेस्ट झालेलं असतं आणि बॉडीमध्ये असं काही नसतं जे आपल्याला एनर्जी देईल. सो असं छोटं मोठं फ्रूट्स म्हणा, ड्रायफ्रूट्स म्हणा, काही ना काही खाल्लं पाहिजे. क्वांटिटी कमी का असे ना, पण खाल्लं पाहिजे, जेणेकरून जे आहे आपल्याला एनर्जी आहे ती मिळत राहील आणि पोट खूप जास्त जे आहे रिकामं आपल्याला फील होणार नाही. आणि पहा इथे पाऊस जो आहे तो कंटिन्यू चाललेलाच आहे. काही गोष्टी ना मी आजीवरून मागवलेल्या होत्या, पण मला आता त्यांना रिटर्न करायचं आहे. बेडशीट आणि कर्टन याच्याबद्दल मी एका व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि फायनली मी त्यांना मागवलं, पण मी रिटर्न करते. याचं रिझन मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर तेच जे होतं ना, सगळं घडी करून वगैरे ठेवत आहे. क्वालिटी छान आहे बेडशीटची. ही बेडशीट मला 720 रुपयाची मिळालेली होती. कर्टन 413 का 14 रुपयाचे मिळाले होते. आणि एक पियासाठी ना थोडे शूज मागवले होते आता पावसाळ्यासाठी. पण काय झालं नाही, या शूजची ना साईज मोठी निघाली आणि म्हटलं रिप्लेस करूया, एक साईज कमी मागूया, पण रिप्लेस होत नाही आहे, डायरेक्ट रिटर्न म्हणताय. सो मी याला रिटर्न करणार आहे. सो 299चे हे जे होते ना शूज मला ऑफर कोड वगैरे यूज करून मिळालेले होते. तर पहा प्रॉब्लेम काय झाला, हा जो व्हाईट कलर तुम्हाला दिसतोय ना, मला हा असा येल्लोइश व्हाईट नको होता, पूर्ण व्हाईट पाहिजे होता. तर तो हा कलर ना असा मिळाला म्हणून, आणि इमेजमध्ये पूर्ण व्हाईट कलर दिसतोय. सो इथे माझा जो आहे डिसमूड झालेला. आणि अजून एक गोष्ट, कर्टन जे आहेत ना, हे बघा असा कलर जो आहे कर्टनचा मिळालेला आहे. आणि इमेजमध्ये ही जी तुम्हाला पिलो दिसते ना, तर असा कलर त्यांनी दाखवलेला होता, जेणेकरून बघा हे कर्टन आणि हे फ्लावर एकमेकांना मॅच झाले असते आणि बेडरूममध्ये मग ह्या दोघांचा लुक जो आहे एकमेकांना मॅच करून छान दिसला असता असं माझ्या डोक्यात विचार होता. म्हणून मी ह्या दोघी गोष्टी कंबाईनमध्ये जे आहे एकसाथ मागवल्या, पण दोघीही मला जे आहे आवडलं नाही, कारण की ते एकमेकांना मॅचच होत नाही. म्हणून म्हटलं रिटर्नच करूया आणि रिटर्नला ऑप्शन आहे. सो रिटर्न केलं. आणि रिप्लेसला मी यांना दोघांना रिप्लेससाठी होतं, पण मग काही अर्थ नाही आहे, कारण सेमच कलर. मी जे आहे याला रिटर्नलाच टाकलं. आणि येणाऱ्या 2-4 दिवसामध्येच ना तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये जी काही अजून आजिओची मी शॉपिंग केली ती बघायला मिळेल. आणि आता दिवसाचं सगळ्यात महत्त्वाचं एक मोठं काम जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. रविवार सोमवारपासून हे जे कपडे आहेत ना हे जमा झालेले आहेत. रविवारी फिरायला गेलो वगैरे वगैरे सगळे कपडे जमा झाले, त्यांना वॉश करायचे. कालपासून विचार करते की पाऊस बंद होईल, जरा ऊन पडेल आणि वॉश करेल, पण म्हणलं काही पाऊस बंद होत नाही आणि हे ढीग जो आहे तो वाढतच राहील. म्हणून आज जे आहे आता 9:45 वाजलेले आहेत, जवळजवळ 11:15 पर्यंत माझे हे कपडे वॉश करून होतील. तर माझं जे आज दिवसभराचं महत्त्वाचं काम होतं ना, जे प्रत्येकांच्या घरचं असतं, ते माझं इथे 10 वाजेपर्यंत कंप्लीट झालेलं आहे. यानंतर मी प्रचंड मोकळे आहे एन्जॉय करण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी, एडिट करण्यासाठी. तर चला व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडलेला असेल आणि जर हो तर नक्कीला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.